लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरसकट सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होणार नाही। बहिणींनो, तुम्हाला एक महत्त्वाचं काम पूर्ण केल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलं। तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काम या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करावं लागणार। शेवटचे काही दिवस उरलेले आहेत आणि या दिवसांमध्ये तुम्हाला हे महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, बऱ्याच महिलांनी महत्त्वाची कामं पूर्ण केली असल्यामुळे त्यांना सरसकट हप्ता मिळत आहे। कोणताही हप्ता अडलेला नाही, पण तुमचा जर हप्ता अडला असेल, तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर लक्षपूर्वक ऐका की कोणतं महत्त्वाचं काम करायला सांगितलं आहे, ते काम पूर्ण करून घ्या। जर तुम्ही हे काम पूर्ण केलं नाही तर तुमचा हप्ता पूर्णपणे बंद होणार आहे। ही शेवटची संधी सर्व लाडक्या बहिणींसाठी आली आहे, नाहीतर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार, कारण आता जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो सरसकट सर्व महिलांना मिळणार नाही। होय, लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये सर्व हप्ते जमा झाले, ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा झाले आणि ते तुमच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात आले। परंतु इथून पुढे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार। लाडक्या बहिणींनो, इथून पुढे तुम्हाला दरवेळी 1500 रुपयाचा हप्ता मिळणार का नाही यावर शंका उत्पन्न झाली आहे, कारण आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सरसकट सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही असं सांगितलं। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता सरसकट मिळणार नाही। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार। लाडक्या बहिणींनो, आता परत महिलांचे अर्ज तपासले गेले आणि सरकारला गैरव्यवहार आढळून आले। बऱ्याच पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं सरकारच्या लक्षात आलं। त्यामुळे सरकारने आता जर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता घ्यायचा असेल तर एक महत्त्वाचं काम करायला सांगितलं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। यासाठी सरकारने अंतिम मुदत देखील जाहीर केली आहे। जर या तारखेपर्यंत तुम्ही हे काम पूर्ण केलं नाही तर तुम्हाला इथून पुढे 1500 रुपयाचा हप्ता मिळणार नाही। तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमचा बंद होणार। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही शेवटची संधी आली आहे। इथून पुढे जर तुम्हाला नेहमी पैशाचा लाभ घ्यायचा असेल आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला हवे असतील तर लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। इथून पुढे 1500 रुपयाचा हप्ता फक्त हे काम केलेल्या लाडक्या बहिणींच्याच खात्यामध्ये जमा होणार आहे, नाहीतर तुमचे अर्ज हे पूर्णपणे रद्द केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही सरकारने सांगितलेल्या सर्व अटींमध्ये बसत असला तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। तुम्ही पात्र असला तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। सरकारने हा महत्त्वाचा निर्णय सरसकट सर्व महाराष्ट्रभर लागू केला। सर्व महिलांना हे महत्त्वाचं काम करावं लागणार। तर कोणतं काम करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। यामध्ये तुम्हाला 2 कागदपत्र देखील लागणार आहेत। त्या 2 कागदपत्राची नावे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण त्याआधी लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला जे सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहित आहे की लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला जेव्हा सुरुवात करण्यात येते तेव्हा बँकांना निधी दिलेला असतो आणि त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये बँकेकडून पैसे सोडले जातात। तुम्हाला या पैशाचा लाभ मिळत असतो आणि तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येत असतो। लाडक्या बहिणींनो, हा मेसेज आल्यावरती तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचं कळतं, परंतु हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी सरकारने सांगितलेलं महत्त्वाचं काम तुम्हाला करावं लागतं। आतापर्यंत तुम्हाला सर्व हप्ते हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मिळत गेले, परंतु लाडक्या बहिणींनो, इथून पुढे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायचे असतील तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते आपण पाहणार आहोत। कारण लाडक्या बहिणींनो, बऱ्याच महिलांनी हे काम पूर्ण केलेलं असून त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम ट्रान्सफर होत आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की नेमकं काय करायचंय।
लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा लाडकी बहीण योजना सरकारने घोषित केली आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महिलांना आश्वासन दिलं की सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे। त्याच वेळी लाडकी बहीण योजनेची एक वेबसाईट तयार करण्यात आली आणि त्या वेबसाईटवरती लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट हे सरकारकडून दिले गेले। त्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। त्या आधार कार्ड वरती तुमची जन्मतारीख देखील असते। लाडक्या बहिणींनो, हा आधार नंबर वरून ठरवलं जातं की तुम्ही स्वतंत्र महिला आहात आणि तुम्ही 21 ते 65 या वयोगटामध्ये बसता आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरलेला आहे। परंतु त्यानंतर दुसरी गोष्ट होती ती म्हणजे तुमचा मोबाईल नंबर। ज्या मोबाईल वरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येतो तो मोबाईल नंबर, आणि तिसरी गोष्ट होती ती म्हणजे तुमचा बँक अकाउंट नंबर। तर लाडक्या बहिणींनो, तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा बँक अकाउंट नंबर या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत आणि ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला बँक सेटिंग करणं इम्पॉर्टंट होतं। म्हणजेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा बँक अकाउंट नंबर तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक केलेला होता। त्यानंतरच तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ मिळत होता। लाडक्या बहिणींनो, तुम्ही हे महत्त्वाचं काम सरकारने सांगितलं होतं त्यामुळे केलं आणि तुम्हाला 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळाले। हे तर सर्वात महत्त्वाचं काम तुम्ही केलं होतं। परंतु पुढचं काम जे तुम्हाला करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा बँक अकाउंट नंबर तुम्ही लिंक केला तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत गेले आणि पैसे जमा होण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होत नव्हती। परंतु इथून पुढे जेव्हा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तेव्हा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती जायचं आहे आणि त्या वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला तिथे दिसणार आहे आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तिथे गेल्यावर पहिल्यांदा तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल, तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस चेक करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। हे केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तुम्ही बेनिफिशरी आहात का नाही, म्हणजेच तुम्हाला इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार आहे का नाही। तुम्ही हे केल्यानंतर सरकारला कळणार आहे की तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे तुम्ही इथे जाऊन तुमचं स्टेटस चेक करत आहात। यावरून लाडक्या बहिणींना सरकारपर्यंत पोहोचता येणार आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवत नाही हे लाडक्या बहिणींनो सरकारपर्यंत पोहोचेल। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर वेबसाईट वरती जाऊन स्टेटस चेक केलं तर तुम्हाला देखील कळणार आहे की तुम्हाला हप्ता का मिळाला नाही, तुमचं बँक सेटिंग ऍक्टिव्हेटेड आहे का हे देखील कळेल। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं त्यासाठी तुम्हाला वेबसाईट वरती जाऊन तुमचं स्टेटस चेक करायचं। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमचं बँक सेटिंग ऍक्टिव्हेटेड ठेवणं देखील गरजेचं आहे। ज्या महिलांचं बँक सेटिंग ऍक्टिव्हेटेड नाही त्या महिलांना हप्ता जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होतात। बऱ्याच महिलांनी महत्त्वाची कामं पूर्ण केलेली आहेत, बँक सेटिंग ऍक्टिव्हेटेड आहे, बेनिफिशरी स्टेटस ऍक्टिव्ह आहे, त्याच महिलांच्या खात्यामध्ये सगळ्या महिन्याचे हप्ते जमा झालेत, कोणताही हप्ता अडलेला नाही, सर्व पैशांचा लाभ त्या महिलांनी घेतलेला आहे। तुम्हालाही इथून पुढे पैसे हवे असतील आणि पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही अडचण नको असेल तर तुम्हाला मी सांगितलेलं महत्त्वाचं काम करून तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचता येणार आहे, कारण हे काम स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येतात आणि त्या महिलांना पैशाचा लाभ मिळत असतो। त्यामुळे महिलांनो, सरकारने सांगितलेली कामं पूर्ण करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ नेहमी घेत राहा।